नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये आपण जो जिऱ्याचा वापर करतो, तर या जिऱ्याच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जिऱ्याचा वापर हा कधी करायला पाहिजे, त्याचा डोस कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, जिऱ्यासोबत आणखी आपण कुठल्या 2 वस्तू वापरायच्या की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि आपले जे ताजे वाहिलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये जवळपास 20, 30, 40% त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तर या विषयावरती आज आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की जिऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुठले घटक हे पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जिऱ्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, त्यासोबतच यामध्ये आपल्याला फॅट दिलेली असते, प्रोटीन दिलेले असतात, फायबर असते. तसेच यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन B1 आहे, B2 आहे, B3 आहे, B6 आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे आणि व्हिटॅमिन के सुद्धा आपल्याला यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे मित्रांनो, या जिऱ्यामध्ये आपल्याला एवढे जे काही सर्व घटक पाहायला मिळतात, तर त्यामुळे या जिऱ्याचे जे काही फायदे आहेत तर ते आपल्या पशूंमध्ये अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतात आणि या जिऱ्याचे जे काही रिझल्ट आहे तर तो देखील आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये जिऱ्याचा वापर हा नेमकं कधी करायचा आणि त्याचा जो डोस आहे तो आपण कशा पद्धतीने द्यायचा आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी जिऱ्याचा वापर करतो तर आपले जे ताजे व्हायलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी आपल्याला या जिऱ्याचा त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या जिऱ्याच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची दूध वाढते. त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा तणाव असेल तर तो देखील कमी करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही पचन आहे तर ते पचन सुधारण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या अपचनाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्या देखील कमी करण्यासाठी या जिऱ्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, जिऱ्याचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर आपल्या पशूंना जर त्या ठिकाणी त्यांना पानाचोरीविषयी कुठल्याही समस्या जाणवत असतील तर त्या देखील कमी करण्यासाठी आपल्याला या जिऱ्यामुळे त्या ठिकाणी चांगला फायदा होतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना दूध सोडण्यासाठी त्या ठिकाणी खूप चांगली मदत होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल आणि त्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या जिऱ्याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर केला तर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी या जिऱ्याचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जिऱ्याचा वापर त्या ठिकाणी करत असताना आपण 50 ग्रॅम जिरे घेऊन त्याची जी काही बारीक पावडर आहे तर ती आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये, खुराकामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो आणि आपल्या पशूंमध्ये हे सर्व फायदे त्या ठिकाणी घेऊ शकतो. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जिऱ्याचा वापर करताना सोबतच दुसरी जी काही वस्तू वापरायची आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरायची आहे ते आवळ्याची पावडर. मित्रांनो, या आवळ्याच्या पावडरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी दिलेले असते, अँटीऑक्सिडंट दिलेले असतात. यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा तणाव जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. आपले ताजे व्हायलेले जे पशु आहेत त्यांच्या शरीरावरती त्या ठिकाणी स्ट्रेस हा नक्कीच असतो. तर तो जर आपल्याला कमी करायचा असेल, आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणायचे असेल, त्यांचे दूध वाढवायचे असेल, आपल्या पशूंचे दूध जास्त काळ टिकवायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आवळ्याचा खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, या आवळ्यामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते, अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपल्या पशूंना याचे खूप सारे फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आवळ्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन देखील चांगले होण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मास्टायटिस सारखा आजार झालेला असेल आणि त्यामध्ये आपल्या पशूंचे दूध कमी झालेले असेल तर आपल्या पशूंना झालेला जो मास्टायटिस आहे तर तो ठीक करण्यासाठी, आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी देखील या आवळ्याचा आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण आवळ्याचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करताना आवळ्याची जी काही पावडर आहे तर ती 50 ग्रॅम पावडर दररोज 1 वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी केली तर आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट या आवळ्याच्या पावडरचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये ज्यावेळेस जिऱ्याची पावडर वापरतो, आवळ्याची पावडर वापरतो, त्यासोबत आपण
कॅल्शियमस्ट MLDचे जे काही बोलस मार्केटमध्ये येतात, तर त्याचा जर वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला, तर मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला या बोलसमध्ये त्या ठिकाणी कॅल्शियम दिलेले आहे, फॉस्फरस दिलेले आहे, व्हिटॅमिन D3 आहे, व्हिटॅमिन H आहे, व्हिटॅमिन B12 आहे. यामध्ये आपल्याला जीवंती आहे, शतावरी आहे, झिंक आहे, कॉपर आहे. तर यांसारखे खूप सुंदर घटक या गोळ्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या तिन्हींचा वापर जर आपल्या पशूंमध्ये, खास करून आपल्या ताज्या व्यालेल्या पशूंमध्ये जर त्या ठिकाणी केल्या, तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या पावडरचा किंवा या बोलसचा वापर करण्यापूर्वी आपल्या पशूंचे जर त्या ठिकाणी जंत निर्मूलन केले, तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या जिऱ्याच्या पावडरचा किंवा या आवळ्याच्या पावडरचा किंवा या कॅल्शियमस्ट बोलसचा एकत्रित जर त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले जास्त फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपल्याला सर्वात पहिला जो काही होणारा फायदा आहे, तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये जवळपास 20 ते 30% वाढ करण्यासाठी या पावडरमुळे आणि या गोळ्यांमुळे त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. कारण मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जे काही व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे, हे सर्व कमी करण्यासाठी हे सर्व घटक त्या ठिकाणी आपल्याला खूप मदत करतात आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी नक्कीच चांगली वाढ करण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना पाना चोरीविषयी कुठल्याही समस्या असतील, तर त्या ठिकाणी जर आपण या 3 गोष्टी एकत्रित त्या ठिकाणी वापरल्या, तर मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्यांना पाना चोरीच्या जे काही अडचणी आहेत, तर त्या दूर करण्यासाठी पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंचे दुधाचे जे काही उत्पादन आहे, तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही पचन आहे, तर ते पचन चांगले ठेवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळेल. आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही इम्युनिटी आहे, तर ती इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळेल. आपल्या पशूंमध्ये त्यांना मास्टायटिस सारखे आजार होत असतील, त्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल, तर तो मास्टायटिस लवकरात लवकर ठीक करून आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यासाठी देखील आपल्याला या जिऱ्याच्या पावडरचा, आवळ्याच्या पावडरचा आणि या कॅल्शियमस्ट MLD बोलसचा त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये व्याल्यानंतर त्यांना पानाचोरीविषयी समस्या असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढत नसेल, तर त्या ठिकाणी आपण अवश्य अशा या घरगुती उपाययोजना जर त्या ठिकाणी केल्या, तर निश्चितच आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये आवळ्याची जी काही पावडर आहे, तर ती 50 ग्रॅम घ्यायची, जिऱ्याची पावडर जी आहे, तर ती 50 ग्रॅम घ्यायची आणि सकाळी एक कॅल्शियमस्ट MLD बोलस आणि संध्याकाळी एक कॅल्शियमस्ट MLD बोलस अशा प्रकारे आपण जर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी 10 ते 20 दिवस या फॉर्म्युलाचा त्या ठिकाणी वापर केला, निश्चितच आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये कमीत कमी 30 ते 40% त्या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये जिऱ्याचा वापर कुठे करायचा, त्यासोबत आपण आवळा पावडर आणि कॅल्शियमस्ट MLD बोलस यांचा जर एकत्रित वापर केला, तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले चांगले फायदे पाहायला मिळतात, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.